मला कामाची गरज होती. काय शिक्षण वगैरे झालं आहे? हां झालं. म्हणजे ॲपियर आहे मी FYB FYB आहे. अगोदर मेडिकलमध्ये कुठं काम केलं आहे? मेडिकलमध्ये 2 महिने. मला पण गरज होती, मला बाहेर जावं लागतं, त्याच्यामुळं यायला जमत असेल ओके. सांगा. 2 महिने मला एक्सपिरियन्स आहे, मी करू शकतो. पगार वगैरे किती घेणार? आता तुमच्यावर डिपेंड आहे. 5,000 देता येईल आपलं सुरुवातीला, परत काम बघून वाढवता येईल. काम बघून तरी इन्क्रिमेंट किती काय 1,000 रुपयापर्यंत देतो ॲन्युअली? मग 6 महिन्याचं वर्किंग बघून नंतर ठरवतो. चालते, काही प्रॉब्लेम नाही. कधीपासून जॉईन करू? चालेल, आत्तापासून जॉईन केलं तरी चालेल. आत्ता नाही ना गोष्ट. उद्यापासून उद्या येतो. चालेल. नक्की. किती ते किती ड्युटी? सकाळी 9 ते 2 आणि संध्याकाळी 5 ते 7. ओके, काहीच प्रॉब्लेम. योगेश, योग्या, योग्या, योग्या. सरकार बना दूं, टेबल पे तेरी बार बना दूं, वैसे तो हूँ बादशाह मैं आज रात. हॅलो, बोल की भावा. कधी? 5 वाजता? कोण म्हटलं? बरं. हॅलो, अरे भावा, मला प्रतीकचा कॉल आला होता. अरे तो बोलते 5 वाजता रिझल्ट लागणार आहे. खरे खरे खरे. अरे मग आता काय होणार आपलं? हॅलो, अरे माझा रिझल्ट बघ ना. हा नंबर घे ना माझा. 180022. काय? फेल? हॅलो पप्पा. हॅलो,
हा योगेश आहे गंगू फोन आला योगेशचा ग हा बोल बाळा. कसे आहात पप्पा? हा 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 बरे बरे बरे. पप्पा माझा रिझल्ट लागला. हा का? अरे वा. कधी लागला? किती तारखेला? आत्ताच लागला. अरे वा. बरोबर. काय झालं बाळा? परत नापास झालो. नापास झाला? नापास झाला तू? अरे बाप रे. अरे योग्या योग्या पाऊस नाही रे, पाणी नाही रे योग्या. अरे आम्ही लोकांची तर कामाला जायला लागलो रे. ते बाजीरावकडून मी पैसे उसने घेऊन दिले योग्या तुला. योग्या तुला लाज वाटते का? फोन करतोय मला सांगतोय तू. अरे काय करायचं रे. मी आत्महत्या करतो योग्या. आता काय करणार त्याला योग्या तुझ्यासाठी रे. हं? तुला लाज तरी वाटते का फोन करायला मला? कुशाल फोन करतोय आणि तू म्हणतो नापास झाला. अरे देवा. मी येतो तिकडे कॉलेजवर भेटायला सरांना रे तुझ्या. मी किती कष्ट करून रे. तुला चप्पल नाही रे. अरे तुझ्या याची साडी फाटली योग्या आणि तू कुशाल येड्या. काय सांगू तुला. हा नाही पप्पा, परत नाही. काय नाही पप्पा. काय नाटक करतो आणि काय करतो. आणि तू मला आता सांगतोय बरोबरचे पोरं पास झालं रे. तुझ्या मामाचं पोरग पास झालं. हा आणि तुला काय रोग आला? ती पोरं काम करून पास झाले ना. तुला कोणचे पैसे पाठवले मी योगा कधी? अरे आता काय शिवाय देऊ का तुला? हा काय नको. थांब मी येतो तिकडं. फेल झाला रे. किती वेळा परीक्षा देणार रे. फेल झाला रे.
ओरिजिनल प्रिस्क्रिप्शन चाहिए। भाई ये शेड्यूल है, इसके लिए डॉक्टर का प्रिस्क्रिप्शन लगेगा आज करेगा। या शेड्यूलच्या ड्रग आम्ही विदाउट प्रिस्क्रिप्शन देऊ शकत नाही सॉरी। दिसते का? यस अरे दादा हे काय आहे? त्याच्यात तर टॅबलेट लिहिली आहे, तू सिरप दिलंयस। सॉरी काय रे दादा, नवीन आहेस का तू? सॉरी चूक झाली।
योगेश योग्या 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 हॅलो हॅलो हा ॲम्ब्युलन्स योग्या योग्या योगेश कशी तब्येत आहे आता? अरे असं करायची काय गरज होती का योगेश तुला? अरे मला लय टेन्शन आलं होतं. अरे काय टेन्शन, तू आम्हाला सांगितलं असतं आपण पर्याय शोधला असता यातून. अशी करायची काय गरज नव्हती ना. सांगून तरी बघायचं योग्य एकदा, फोन करायचा लय टेन्शन आलं होतं. पप्पा खूप बोलले होते मला. अरे पण सांगून बघायचं, एकदा सांगून तरी बघायचं यार. एकदा सांगून आपण सगळ्यांनी काहीतरी करून तुला समजवण्याचा प्रयत्न केला असता, पण तू असं करायला नको होतं. तुझ्या जीवाला त्रास होतो, घरच्याच्या जीवाला त्रास होतो, मित्रांना त्रास होतो, हे नव्हतं करायला पाहिजे होतं. अजून घरी पण नाही सांगितलं, अजून घरच्यांना कळलं असतं म्हणजे केवढं गेलं असतं. हेलो फ्रेंड्स, माय सेल्फ नरेश. फर्स्ट ऑफ ऑल हम ये इंसिडेंट को रोक सकते थे. हाँ, एक्चुअली हमें रोक सकते थे अगर वहाँ कोई रजिस्टर्ड फार्मासिस्ट रहता तो विदाउट प्रिस्क्रिप्शन वो शेड्यूल्ड ड्रग नहीं देता. According to Pharmacy Act 1948, a medical drug practitioner should be present on retail drugstore during working hours and strictly abide the regulations of Pharmacy Act. ये 1948 में लागू हुआ, लेकिन आज भी हमारे देश में स्ट्रिक्टली फॉलो नहीं किया जा रहा. आज भी ऐसे कई मेडिकल शॉप्स हैं जहाँ पे अनरजिस्टर्ड फार्मासिस्ट काम करते हैं. As a responsible pharmacist, one should strictly avoid this. Do you know who are pharmacists? Pharmacist is a person who is professionally qualified to prepare and dispense medicinal drugs. सिर्फ मेडिकेशन देना ही फार्मासिस्ट की रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है. सबसे बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी ये है कि वो पेशेंट काउंसलिंग ही करें. और तभी जाके हमारा प्रोफेशन प्रोडक्ट ओरिएंटेड से लेके पेशेंट ओरिएंटेड बनेगा. थैंक यू फॉर वॉचिंग अस. Trust your pharmacist and they will surely care for you. I swear by the Code of Ethics of Pharmacy Council of India in relation to the community and shall act as an integral part of healthcare teams. I shall uphold the laws and standards governing my profession. I shall strive to perfect and enlarge my knowledge to contribute to the advancement of pharmacy and the public health. I shall follow the system which I consider best for pharmaceutical care and counseling of patients. I shall endeavor to discover and manufacture drugs of quality to alleviate sufferings of humanity. I shall hold in confidence the knowledge gained about the patients in connection with my professional practice and never divulge unless compelled to do so by the law. I shall associate with organizations having their objectives for betterment of the profession of pharmacy and make contribution to carry out the work of those organizations. While I continue to keep this oath unviolated, may it be granted to me to enjoy life and the practice of pharmacy respected by all at all times. Should I trespass and violate this oath, may the reverse be my lot.